महायुती सरकारचा 8,000 कोटींचा महाघोटाळा पुढे आलाय। केवळ 7 दिवसांच्या शॉर्ट नोटीसवरती टेंडर काढून रुग्णवाहिका खरेदीचा निर्णय महायुती सरकारने घेतला। 4,000 कोटीमध्ये जे काम होऊ शकतं त्या कामासाठी 8,000 कोटीचा खर्च करण्यामागचं कारण काय, असा सवाल करत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप लगावले। राज्यामध्ये घोटाळ्यावर घोटाळे पुढे येत आहेत। मर्जीतील माणसाला करोडो रुपयाची कामं देण्यासाठी वाटेल ते शक्कल लढवून आणि भ्रष्टाचाराचा कळस गाठण्याचं काम या सरकारमध्ये सुरू आहे। काल केवळ 7 दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर 108 जी ॲम्ब्युलन्स आहे, या ॲम्ब्युलन्सचा 10 वर्षासाठी 8,000 कोटीचा टेंडर काढला गेला, केवळ 7 डेज इतक्या शॉर्ट नोटीसवर। आणि 10 वर्षासाठी तब्बल, खरं तर कुठलाही टेंडर हा 3 वर्षाच्या पलीकडे ॲम्ब्युलन्सचा पुरवठ्याचा नसतो। याची सर्व कुठल्याही दृष्टीने तपासणी केली तरी हे काम 4,000 कोटीच्या वर जाऊ शकत नाही। परंतु तब्बल आरोग्य विभागाच्या मंत्र्यासह त्या IAS अधिकाऱ्याला बदलीचा धाक देऊन 7 दिवसाची, केवळ 7 दिवसाची मुदत देऊन 8,000 कोटीचा टेंडर त्या एका मर्जीतल्या माणसाच्या घशात घालण्यासाठी आणि त्यातून 4,000 कोटी रुपये कमवण्यासाठी 8,000 कोटीचा टेंडर काढला गेला आहे। यातून जनतेच्या पैशाची लूट सुरू होणार। तिजोरीमध्ये कर्ज काढून हे राज्य पहिल्यांदाच बर्बाद झालेला आहे, उद्ध्वस्त झालेला आहे। आणि अशाही परिस्थितीमध्ये या ॲम्ब्युलन्सचा हा महाघोटाळा, 8,000 कोटीचा घोटाळा, हा सर्व विवादित जे मंत्री आहेत, वादाधित मंत्री आहेत, ज्यांचा त्या आरोग्य खातंच हे अखंड भ्रष्टाचारामध्ये बुडालेलं आहे, आणि त्याचा कळस म्हणून आज या 8,000 कोटीचा टेंडर 7 दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर, केवळ 7 दिवस, आणि त्याची किंमत कुठल्याही पद्धतीने काढली तरी 4,000 कोटीच्या वर होऊ शकत नाही। माझा दावा आहे, कुठल्या एक्सपर्टला बसवा, कुणालाही बसवा, पण हे चाललं काय, लूट करण्याची पद्धत किती आहे। 4,000 कोटीच्या कामाला 8,000 कोटी मोजणं आणि स्वतःच्या मंत्र्यांच्या जवळच्या नातेवाईकांना हे काम मिळवून मंत्र्याची पार्टनरशिप यामध्ये असणं, हे राज्य उद्ध्वस्त करण्याचं काम चाललं आहे। हे राज्य लुटून, तिजोरी लुटून या सगळ्या घोटाळेबाज सरकारने राज्याला अधोगतीकडे नेण्याचं काम सुरू केलेलं आहे।